तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे सुट्टीचा दिवस. तर पोहे उपीट आपण रोजच खातो नाश्त्याला. तर आज मी विचार केला काहीतरी नवीन पदार्थ ट्राय करू. त्यासाठी जरा आईकडने मी जरा सजेशन घेतलं. तर त्यांनी आज मला सजेशन दिलेलं आहे पालकचे पराठे करूयात म्हणून. तर आता आपण सुरू करूया रेसिपी करायला. मग आता पहिलीच वेळ आहे. आपण रिव्ह्यूसाठी एक खास गेस्ट बोलवलेले आहेत. तर आता तयारी सुरू करूयात. दाखवतो तुम्हाला कसं कसं काय काय करायचंय. पहिली प्रोसेस आहे पालकला चिरून घेण्याची. तर आता सुरू करू आपण. तर या मित्रांनो दाखवतो काय काय लागतं आपल्याला. तर पहिलं तर बेसन पीठ, आलं लसूण पेस्ट, मिरची वगैरे असते, ओवा आणि आपलं पीठ आणि पालक. हे करताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला पालक जास्त लागतं आणि गव्हाचं पीठ कमी लागणार आहे. तर आपण हे मोडून घेऊयात. चला पहिलं बेसन पीठ ऍड करून घेऊयात. तर आता 2 वाटी आपलं साधं पीठ, गव्हाचं पीठ. ते स्वयंपाक वगैरे काय आपल्याला येत नाही तरी म्हणलं एकदा ट्राय करू. जर आई घरी नसली तर आपणच काहीतरी करता येईल. हे तुम्ही कोणी पण करू शकताय. तर पीठ ऍड केल्यानंतर जे आपण पेस्ट केली होती आलं लसूण मिरची ती ऍड करू. सगळी नाही, थोडीशीच ऍड करायची, सगळी नाही करायची ऍड. तिखट जसं ज्याला पाहिजे तसं 2 चमचे कर. तुम्हाला जर तिखट लागेल तसं तुम्ही ऍड करू शकता. एवढं बस काय. ते थांब चोळायचं हातावरती. सगळं नाही घ्यायचं, थोडंच घे. ते थोडंसंच. काय म्हणतात धनिया, हे ओवा. ओवा कशासाठी घालायचा? पोटाला काही त्रास होऊ नये. तर आईच्या पण थोड्या मध्ये आधी टिप्स तुम्ही ऐकू शकता. त्याच्याच मदतीने आपण हे सगळं करत आहे. ठेवू का? आता आपण मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी ऍड करायचंय. जास्त पाणी यायला लागत नाहीये. तर चला ऍड करूयात. पोच कर, हात घाल की पिठात. अरे यश मीठ टाक. तर पहिली सुरुवात करणं गडबड झाली आपल्याकडे. आपण मीठ टाकायचं विसरलोय, पण तुम्ही विसरू नका. तर पहिलं आपण मीठ टाकून घेऊ. तर माझी पहिलीच वेळ असला करणारी. मला काही पीठ वगैरे नीट मळता येत नव्हतं. त्यामुळे आमच्या आई साहेबांनी जरा थोडासा हातभार लावलेला आहे या कामासाठी. मेन इन्ग्रेडियंट म्हणजे तूप, ते राहिलेलं आहे टाकायचं त्याच्यामध्ये. तर आता ते पण ऍड करून घेऊ. तूपच पडत नाही. अशाच प्रकारे पीठ हे मळून झालेलं आहे. तर हे असंच एक 10 ते 8 मिनिटं असंच ठेवायचं आहे. आणि ते का ठेवायचंय ते आई तुम्हाला सांगेल. का ठेवायचं आई? जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण का मिठामुळे आणि पालक पाणी असतं त्याच्यामुळे ते पातळ होतं. तर आता यात पण असंच ठेवू आणि एक 10 मिनिटांनी आपण ते लाटा येऊ. चला. आणि अशा प्रकारे 10 ते 8 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तर आता तर निम्म्यापेक्षा थोडं जास्त काम आईनेच केलेलं आहे. पण आपण परतच्या ब्लॉगमध्ये जर आपण हा ब्लॉग केला असा कुकिंगचा, तर आपण प्रयत्न करू की आपण स्वतःच्या हाताने जरा जास्त मेहनत करायचा प्रयत्न करू. तर आता 10 मिनिटं असे पूर्ण झालेले आहेत. तर आता आपण थोडा तवा तापवण्यासाठी ठेवूयात आणि आपण घेऊयात पराठे लाटायला. डेमो आई मला दाखवते कसं लाटायचं आहे ते. आपण बघूयात. आपल्याला चौकोनी हवे असेल तर दिसायलाही छान आणि आकर्षक लहान मुलं खातात. आधी तेल लावायचं असेल. तेल लावून थोडंसं पीठ हे करायचं आणि एक साईडने इकडनं असं दुमटायचं आणि एक साईडने इकडनं, आणि हे असं. इथं आपण नवीनच पद्धत एक्सप्लोर केलेली आहे. चौकोनी
तर जे आपले ब्लॉग बघतात जर त्या गृहिणी असेल तर त्यांना तर ही पद्धत माहीतच असेल, पण आपल्यासारख्यांना हे पहिल्यांदाच आपण बघतोय. आणि अशी चौकोनी लाटायचं. नंतर त्याच्यात पळवून हे कर. मी ट्राय करतो आता. हलक्या हलक्या हाताने लाटायचा. टाकते झालं. हो मग चिकटणारच. आता काढते बाजूला. मी बाजूला ठेव की मग का तुझा. तेल लाव सगळीकडे, पीठ लाव थोडं, आणि मी फोल्ड केलं तसं फोल्ड कर. दिसतंय का तुझ्यामुळे ते कसा फोल्ड करतोय ते. हा बरोबर, राईट. ओके ओके गुड. थोडस चिकन व्यवस्थित आता टाक. एवढं बनवल्या सरसी. हा व्हेरी गुड. तेल ऍड करू देत. कडेने तेल सोड. गॅस थोडा मोठा कर. डायरेक्ट सर्व बटन कर, काय प्रॉब्लेम नाही. छान असा खमंग होऊ दे. तुझा अंदाज सोड तुझा. त्या साईडला हो असं म्हणते मी. हा आता बघ. उलट लगेच उलटलास तो. ठीक आहे आता. तेल सोड. करू का बरं आता. खमंग भाजस्त पण ठेवायचं. तर आता रेसिपी एकदम ओके मध्ये पूर्ण झालेली आहे. आपले गेस्ट येत आहेत, त्यांचीच वाट बघतोय. तर जरा बाहेर होते, ते आलेले आहेत. आता त्यांना आपण आपलं टेस्ट करायला देऊ. चला आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊयात. तर आमचे गेस्ट आलेले आहेत, तर त्यांच्याकडनं आपण रिव्ह्यू घेऊ. तर ये दादा. काय केलंय आज स्पेशल? आज आहेत पालक पराठे. केलं मीच केला दादा. थोडीफार आईची पण मदत घेतली. काय तुला सुचलं करावं म्हणून? काय तर आज सुट्टीचा दिवस होता, तर विचार केला की काहीतरी नाश्त्याला वेगळं काहीतरी ट्राय करू. म्हणजे वेळ घालवण्यासाठी, स्वतःचा एक स्वतःला वेळ देण्यासाठी. काय नक्की कशासाठी? ती पण एक गोष्ट आहे. हा. तर आता बघू काय तुम्हाला काय वाटतं तर बघा टेस्ट करून. तुमचं यश किचन मध्ये यशनी बनवलेली पहिली रेसिपी आपण ट्राय करूया. पालक पराठा ना? पालक पराठा. कसं झालं मला आता रिअल रिव्ह्यू सांग. मस्त झालं, छान झालंय. टेस्ट एकदम भारी येते याला. तर दादाला पण आवडलेला आहे पराठा. पालक पराठा म्हणजे खरंच चांगलं झालं, एकदम छान झाला. आता म्हणलं तुम्ही म्हणताल तुमचे नाट. यश, तू बनवलेलं तुला कसं वाटतंय? मला पण वाटलं, मला वाटलं एवढं भारी होईल, पण झालंय चांगलं. झालंय चांगलं. एन्जॉय दोघं मस्त मध्ये. तर माझा होता आजचा दिवस. तर आज नवीन काहीतरी ट्राय केलेलं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. तर तुम्हाला काय वाटतं अजून असे नवीन नवीन रेसिपी आपण आणल्या पाहिजेत का नाही ते कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय बाय दादा. ओके.